कधी वाटतं ना बापू हा. सगळं घ्यावून जावं आज का अहो असं कसं ओ फुयाजी अहो द्या की. अगं तुझ्या त्या भाजीच्या वाटीला घाल चुली. मला आधी सांगा तुमचं तोंड का सुकलं एवढं? हा हा अहो नाही नाही कुठं काय काहीच नाही. मनाबाई हे बघा मी तुमच्यापेक्षा ना लई उन्हाळं पावसाळं जास्त बघितलं पण एक मात्र गोष्ट आहे बरं का. नाही म्हणजे जेवण असू द्या नाही तर माणूस असू द्या जरा कुठं मीठ इकडं तिकडं पडलं ना की सगळं बिघडतंय बघा. हा म्हणजे म्हणजे आता मला वाटतंय की बापूंचं तुमच्या नवऱ्यापेक्षा कलेक्टर मॅडमवर लईच प्रेम दिसतंय हो. हा हा अहो असं काही नाही फुयाजी पण तुम्हाला असं का वाटलं? नाही मी ऐकलं ना तिथं ऐकलं म्हणजे काना उघडलं ना की ढाकरा मालकांच्या नावावर सगळी ती तिकडची जमीन गेली म्हणून मला प्रश्न पडला. हो हो ते तर मी पण ऐकलंय पण फुयाजी खरंच का पोरी लई वाईट झालं बघ. तुला सांगते पोटच्या पोरासाठी ना बापाने काहीतरी राखून ठेवलं नाही ना तर ही अशी माझ्यासारखी अवस्था होती. बघ फुयाजी तुम्हाला काय बोलायचंय ना ते जरा स्पष्ट बोला. हे बघ म्हणावं तुझ्या ना संसाराची आताची कुठेतरी सुरुवात व्हायला लागली ग. आणि मला कळलंय की तुम्हाला राहायला घरही नाही आणि मग आता जमीन बी नाही की तुम्हाला आता. हा मग हे बघ म्हणा बाय तू ना माझ्या लेकीसारखे आहे ग म्हणून तुला सांगते. आता मला सांग सगळं जर धाकल्या मालकांच्या नावावर केलं मग तुझ्या लेकरासाठी काय आहे? हा हा अहो फुयाजी तोपर्यंत आम्ही कमवू की. कम म्हण कम. अगं तसा काय तुझा नवरा लई मोठा ऑफिसर हाय लाखाचा पगार घेऊन येतोय ना का म्हण कम ना. फुयाजी नाही नाही अगं अशी चिडू नको पुन्हा हे असंच होत असतंय. अगं हा हे बघ बाया आपल्याजवळ जर काय नसलं ना तर असंच पडेल ती कामं करायला लागतात ग. आणि तू तर एवढी नाजूक चवळ्या शेंगा गते ग तुझ्या त्याने होतील का तेव्हा काम सांग बरं. अहो फुयाजी अहो तुम्ही एकदम खरं बोलताय हो. अगं मी कधी खोटं बोलतच नसते बघ. हा हे बघ म्हणा अगं आता तुमच्या दोघांचं ठीक आहे तुम्ही इथं राहता पण उद्या तुमचं लेकरू झालं तर मग त्याला हक्काचं घर नको का? पण फुयाजी